एयरक्राफ्ट में रखा स्वीपर रखे हुए हमारा ट्रेन में तो होना ही चाहिए। हमारा ये कहना है कि उसमें स्वीपर बात परमानेंट लोकेट वही बैठेगा, वो आदमी गया तो तुरंत जाकर सफाई करेगा। इट्स नॉट डिफिकल्ट। स्वच्छ भारत अभियान प्राइम मिनिस्टर ने शुरू किया, इम्प्लीमेंट शुरू में अच्छा हो गया, अभी वापस ढीला पड़ गया मामला। तो हमारा ये कहना है कि स्वच्छ भारत के अभियान के अंतर्गत स्टाफ वहाँ लोकेट होना चाहिए, बैठना चाहिए और टॉयलेट की सफाई वहाँ पर तुरंत होनी चाहिए। ये जरूरी है कि की आवश्यकता टॉयलेट की साइज बढ़ाइए, चौड़ाई बढ़े, और बेसिन की लोकेशन बहुत डिफिकल्ट जा ही नहीं सकते हम, उसको जरा हटा के रीडिजाइनिंग की आवश्यकता है। ये मेरा आपसे अनुरोध इस विषय पे है। आपका ऐसा है कि आपने डिवीजन का रीऑर्गेनाइजेशन किया, हमारी ये मांग है पहले से कम नांदेड़ डिस्ट्रिक्ट तो नांदेड़ डिवीजन में आ जाए। आपने ऐसे किया है कि डिवीजन को काट के धर्माबाद और मेरे ख्याल से उदगीर, धर्माबाद और कौन से भाई उमरी, कुछ हमारे स्टेशंस है वो आपने हैदराबाद से जुड़ गए। आई एम हैप्पी दैट हैदराबाद DRM इज हियर, आई हैव नो ऑब्जेक्शन। वी हैव टू डील विद टू पीपल। वहाँ के लोग आके सब हमारे पास नहीं, वो हैदराबाद से कनेक्टेड है, बाकी लोग यहाँ से कनेक्टेड है, वो नांदेड़ से कनेक्टेड है। व्हाई टू DRMs to deal with it? When the district is same, Nanded is district is there. So all stations, nothing against you. Is speaking. Central Railway was our choice for going to Maharashtra. But ये किसी का ताकत चल रहा, जोनल का मालूम चल रहा था, जोनल करेंगे तो शिकायतें होंगी, बात हो गया जोनल। विशाखापट्टनम में जोन हो गया, सब हो गया, तीन डिवीजन वहाँ चले गए। ठीक है, जो हो गया वो पॉलिटिकल डिसीजन पता है। हमारा कहना ये है कम से कम वन डिस्ट्रिक्ट वन डिवीजन तो कराइए। एक जिला हमारा जिला काट के कुछ स्टेशन वहाँ डाल के हैदराबाद हमारी वापस रिपीटेड ये मांग है। नांदेड़ डिस्ट्रिक्ट के नांदेड़ डिवीजन में नांदेड़ के महाराष्ट्र खास करके नांदेड़ डिस्ट्रिक्ट का सुविधा चाहते हैं। काय बैठकीमध्ये मागण्या होत्या प्रमुख? आज दक्षिण मध्य रेल्वेची बैठक पार पडली। मराठवाड्यातले सर्व सन्माननीय खासदार या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते। आम्ही सगळ्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघातल्या ज्या रेल्वेचे प्रश्न होते त्या ठिकाणी प्रामुख्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडलेले आहेत। बऱ्याच प्रमाणात नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण जे काही विकास कामं मतदारसंघामध्ये होतात, आपल्या भागामध्ये होतात, ती पहिली गोष्ट रेल्वे प्रशासन कोणतीही माहिती आमच्यापर्यंत खासदारापर्यंत या ठिकाणी पोहोचत नाहीये। या ठिकाणी नवीन रेल्वेची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने बरेच दिवसापासून जी प्रतीक्षेची आहे की नांदेड पुणे वंदे भारत या ठिकाणी चालू झाली पाहिजे, लातूर मार्गे त्या ठिकाणी नांदेडहून शिर्डीला नियमित रेल्वे चालू झाली पाहिजे। नांदेड तिरुपती नवीन रेल्वेची या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। बरेचसे स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत या ठिकाणी विकास कामं चालू आहेत, पण त्यांनी जो पिरियड दिला होता त्यामध्ये पूर्णत्व दिसत नाहीये। बरेच रेल्वे स्टेशनावर अपुरी सुविधा त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे। बरेच अंडरपास नांदेड जिल्ह्यातले प्रामुख्याने आता बरेच सगळीकडचेच आहेत, खासदार साहेब आता जालन्याचे आहेत, तिथली परिस्थिती तशीच असेल, पण नांदेड जिल्ह्यातले जे अंडरपास आहेत ते सर्व अंडरपास सध्या पाण्याखाली आहेत। ते अंडरपासचं व्यवस्थापन त्यांनी ज्या प्रकारे फोटो दाखवत आहेत, चांगले चांगले अंडरपास आम्ही केले म्हणून, पण आम्ही फोटोनिशी पुराव्यानिशी मी त्या ठिकाणी दाखल केलेल्या उदाहरणार्थ आमचं गोरठा अंडरपास असेल, शिवणगावचं उमरी तालुक्यातला अंडरपास असेल, मुदखेड मधला असेल, एकही अंडरपास मधून पाणी निघत नाहीये। तिथल्या लोकांची खूप हाल होत आहेत। आज नांदेड स्टेशन एवढं म्हणजे हुजूर साहेब तख्त सचखंडला येणारे यात्रेकरू आहेत। अमृत योजनेअंतर्गत त्यांनी नांदेड स्टेशन अद्याप का घेतलं नाहीये त्याचा उलगडा होत नाहीये। अद्यापर्यंत मी त्या माझ्या अजेंड्यामध्ये प्रश्नही विचारला होता, त्यांनी DPR करणं चालू आहे एवढंच उत्तर दिलेलं आहे। आणि बरेच प्रश्नांचे उत्तर हे मध्य रेल्वेमध्ये येतात, रेल्वे बोर्डाकडे येतात, अशी उत्तर दिलेली आहेत। काही बऱ्याच खासदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे की त्यांच्यावर त्यांनी म्हणजे असमाधान झालेलं नाहीये। त्या ठिकाणी त्यांना आम्ही विनंती केली की बाबा 2 वर्षापासून रेल्वे बोर्डाचे म्हणजे इथली बैठक झाली नाहीये। या ठिकाणी नियमित 6 महिन्याला एक बैठक होणे अपेक्षित आहे, जेणेकरून आमच्या काही सूचना असतील किंवा विकास कामाचं जे डेव्हलपमेंटचं जो काय स्टेज आहे ते माहिती घेण्यासाठी आम्हाला सोयीस्कर होईल। एक आरोबीची जर परवानगी द्यायची असेल तर रेल्वे खाते 10-10, 15-15 वर्ष लावतं। इंग्रजी मानसिकतेतून रेल्वे प्रशासन बाहेर निघालं नाही का? नाही, निश्चितच आम्ही त्या ठिकाणी RUB असेल त्यांच्यामध्ये परवानगी आहेत, तो टाइम पिरियड आहे, तो किती आता एक उदाहरण घ्या, कितीतरी RUBचं उद्घाटन सुद्धा झालं पण अजून प्रत्यक्षात काम चालू झालं नाहीये। पण ही मानसिकता बदलली पाहिजे, रेल्वे प्रशासन गतिमान झालं पाहिजे। आज कारण कसं आहे,
प्रत्येक फास्ट ट्रॅकचा जमाना आहे, फास्ट ट्रेनचा जमाना आहे. त्यामध्ये ट्रेनचा स्पेल टाइम पण जो आहे तो आम्ही कमी करण्याचा सांगितलेला आहे. हुजूर साहेब असेल, आणखी ट्रेन असेल, त्यांचा टाइम जेवढं कमी करता येईल, जेवढं फास्ट करता येईल ट्रेन तेवढं करा म्हणून अशा सूचना दिलेल्या आहेत. नांदेड बिदर संदर्भात तुमच्या नेतृत्वाखाली निवेदन सिस्टम जाणार असं आशुरावांनी सांगितलं असेल का? नाही, आता नांदेड बिदर हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे, कारण खूप वर्षापासून आपण ऐकत आहोत. निश्चितच आम्ही त्या याच्यामध्ये आहोत की तो मार्ग झाला पाहिजे, कारण तिथलं कर्नाटकचं जे सरकार आहे, आता नवीन जे मुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार साहेब, ते आता नवीन मुख्यमंत्री आहेत. त्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटून मल्लिकार्जुनजी खरगे साहेब आहेत, त्यांना भेटून हा नांदेड बिदर साठी त्यांनी निधी द्यावा ही मागणी करू. आणि दुसरी मागणी या ठिकाणी मी आज त्यांना प्रस्ताव पाठवण्याची सूचना केलेल्या आहेत की जर राज्य सरकारला तिथं काही अडचण येत असेल तर तो केंद्र सरकारमधून 100% निधी केंद्र सरकारमधून आपण घ्यावा आणि हा रेल्वे मार्ग मंजूर करावा अशी सूचना मी आज या ठिकाणी दिलेल्या आहे. लातूर मार्ग आता पुढे ढकलला म्हणजे गतीनं होत आहे आणि बिदर मागे पडला, तो अगोदरचा होता. नाही, नेमका कशामुळे पडला, कारण रेल्वे बिदर मार्ग तर खूप वर्षापासून प्रलंबित आहे, तो व्हायला पाहिजे होता. कर्नाटक सरकारनं पैसे निधी दिलं नाही 50% जो निधी दिला नाही. पण मला वाटतं की येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार साहेब यांना एक शिष्टमंडळ जाऊन भेटू आणि निधी देण्याची विनंती करू. ओके, थँक्यू.